हा कार्यक्रम घडवला आणि ज्यांनी अटलजींचं व्यास मॉडेल केलं ते सुनीलजी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज अतुल भातखळकरांनी सांगितलं की आज कारगिलचा विजय दिन. मला आठवतं की अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे पापी पाय आम्ही हिंदुस्थानला लागू देणार नाही अशी भूमिका घेतली आणि कारगिल मध्ये यश संपादन केलं. अटलजींनी जवळजवळ 40 वर्ष मग हिंदुस्थान मधील कोणत्याही विचाराचा माणूस असो त्याच्यावर मनोराज्य करण्याचं काम हिंदुस्थान मध्ये कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयी. ते आपले नेते होते, हिंदुस्थानच्या प्रधानमंत्री होते, परंतु सगळ्या जनतेचं अपाट असं प्रेम अटलजीवरती आहे. माननीय अटलजीची तब्येत बरी नसल्यामुळं ते ह्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकलेले नाही. पण त्यांच्या जीवनात त्यांनी सगळ्यात कुठली महत्वाची भूमिका केली असेल तर मला वाटतं की पोखरणमध्ये अणुस्फोट करण्याचं आणि हिंदुस्थान अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे हे जगाला संदेश देण्याचं काम अटलजींनी केलं. त्यावेळी जगातल्या सगळ्या प्रमुख राष्ट्रांनी आपल्या हिंदुस्थानवर सँक्शन लादले. आर्थिक व्यवहार आपल्याशी करणार नाही अशी भूमिका घेतली, पण अटलजी डगमगले नाहीत. मला तरी वाटतं की या स्वातंत्र्यानंतर सर्वोत्कृष्ट राष्ट्रवट हिंदुस्थानला कोणी दिली असेल तर ती अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली. आज इन्फ्लेशनचा रेट 11.5% गेलेला आहे, पण महागाई मुक्त सरकार हे या हिंदुस्थानला अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलं हे आपण विसरू शकणार नाही. अटलजी जनसामान्यांचे नेते होते. 1984 साली ज्यावेळी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा त्यांचा एकदा सकाळी मला फोन आला की अकाल से महाराष्ट्र पीडित है, आप क्या कर रहे हो. मला समजेना की त्यांना काय उत्तर द्यावं. त्याने सांगितले मैं 8 दिन का दौरा करूंगा. आणि भर मे महिन्यामध्ये साधारणतः 21 ते 28 मे असं त्यांनी महाराष्ट्रात भर उन्हात त्यांनी दौरा केला आणि तो दौरा महेंद्रच्या जीप मध्ये केलेला आहे. आणि त्यांना आपण अहमदनगरमध्ये एक मोठी दुष्काळाची जनसभा घेतली. भर दुपारी 1 वाजता 2 वाजता रोजगार हमीच्या कामावर जाऊन सामान्य माणसाची विचारपूस करणारा एकच नेता मी पाहिला, त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी. राजा मुझरकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी सांगितलं की अटल बिहारी वाजपेयींनी महाराष्ट्रात एसटीने प्रवास केलेला आहे. म्हणजे या सामान्य माणसाच्या मनात त्याने एक अन्य साधारण असं स्थान आपल्या कष्टानं प्रामाणिकपणाने निर्माण केलेलं आहे. खरं म्हणजे अटलजीचं भाषण आता आपल्याला पार्लमेंटमध्ये दाखवलं, पण ते मध्येच कट केलं. त्यांची भाषणं ऐकण्यासाठी 200 किलोमीटरवर सायकलनी जाणारे तरुण या देशामध्ये होते की अटलजीचं भाषण 200 किलोमीटर पर्यंत असलं तरी ऐकायला जाणारी त्यासाठी कष्ट घेणारी तरुणांची पिढी आम्ही अनुभवलेली आहे. खरं म्हणजे एक दुर्दम्य अशा प्रकारचा आत्मविश्वास, कुठल्याही संकटावर मात करण्याची प्रवृत्ती. खरं म्हणजे 1980 साली ज्यावेळी आपण मुख्य जनता दलातून बाहेर पडलो तेव्हा 6 एप्रिल 1980 साली दिल्लीत सभा झाली. तेव्हा अटलजींनी केलेलं भाषण मला आजही आठवतं.
आणि त्यांनी त्यावेळी आपण सरकारमधून बाहेर पडून एक वेगळा पक्ष आणि एकल चळवळीची भूमिका घेतली. पण या पक्षाला त्यांनी सांगितलं याच देही आणि याच डोळा आम्ही सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला. आणि खरोखर अटलजी 6 वर्ष प्रधानमंत्री म्हणून पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. म्हणजे एखादी भूमिका घेऊन ती यशस्वी करण्यासाठी जे कष्ट, जे जिद्द, जे संघर्ष करण्याची तयारी, अशा प्रकारचं अटलजीचं नेतृत्व. खरं म्हणजे मला सुनीलजीला धन्यवाद द्यायचे की त्यांनी जे सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम लोणावळ्यात तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्या अगोदर अनेकांचे पुतळे आहेत, पण अटलजीचा सुद्धा वॅक्स मॉडेल तिथं ठेवण्याच्या संबंधीची त्यांनी भूमिका घेतली. लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी गेल्याच 15 दिवसापूर्वी लंडनचं वॅक्स म्युझियम याच्यापूर्वी बऱ्याचदा बघितलं, पण परवाही मी जाऊन बघितलं. आणि त्यांनी आता जी गोष्ट सांगितली की लंडनमध्येच वॅक्स म्युझियम होऊ शकते असं नाही, ते भारतातही होऊ शकतं आणि भारताचे कलावंत सुद्धा तेवढे श्रेष्ठ आहेत. आणि अशा प्रकारचं म्युझियम आपणही भारतात करू शकतो. खरं म्हणजे अशा प्रकारचं म्युझियम हे मुंबईत व्हायला हवं आहे. आणि अशा प्रकारचं म्युझियम तुम्ही मुंबईत करायला आमचं सर्व ते सहकार्य मरीन ड्राइव को करना चाहिए, क्योंकि राज पुरोहित वहां रहते हैं. मरीन ड्राइव में करेंगे लेकिन आपका प्रतिमा नहीं लगाएंगे. तर कधी कुणाचा काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे राज निराश व्हायचं कारण नाही. तुझ्या हातून एवढं मोठं कार्य होईल की आता नो कॉमेंट ऑन दिस इश्यू. तर स्वप्न बघावीत पण एवढी मोठी नको. तर सांगितलं की अटलजींनी हृदयात एक सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात एक आदराचं स्थान आहे. म्हणजे अटलजी नेते म्हणून नव्हे तर अटलजी एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांच्या प्रती, त्यांच्या विरोधात ज्यांनी जीवनभर काम केलं त्यांच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल प्रीती आहे. मला खात्री, मला पूर्ण विश्वास आहे की सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम लोणावळ्यामध्ये आता अटलजीचा वॅक्स मॉडेल लावल्यानंतर ही गर्दी दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही प्रेक्षकांची. त्यांनी आणखी काही नेत्यांचा वॅक्स मॉडेल करण्याची भूमिका आणि भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. हे या प्रतिमेचं एवढं असतं की ते हुबेहूब बनायला पाहिजे. आणि म्हणजे या अटलजींच्या प्रतिमे बरोबर आता आमचे फोटो काढले गेले, परंतु तिथून आम्ही ती प्रतिमा पाहिली. अटलजी सारखी हुबेहूब प्रतिमा निर्माण करण्यात सुनीलजींना यश आलेलं आहे. असं एक या हिंदुस्थानचं समर्थपणाने नेतृत्व करणारे अटलजी आज त्यांची तब्येत बरी नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांनी बरं व्हावं, आमचं नेतृत्व करावं आणि आयुष्याचं शतक पुरं करावं अशी भावना या कार्यक्रमाच्या वतीने मी व्यक्त करतो. मला त्यांचं ते भाषण आठवतं की साधू कोणते देवली, ज्यावेळी दलितावर अत्याचार झाले, अन्याय झाले या 2 गावामध्ये उत्तर प्रदेशच्या, तर साधू बोलते देवली त्यांनी सामाजिक न्याय यात्रा काढली. आणि त्या सामाजिक न्यायाच्या यात्रेत त्यांनी सांगितलं की अस्पृश्यता हा मानव जातीला लागलेला कलंक आहे. अस्पृश्यता मी मानत नाही, माझा विचार मानत नाही.
आणि अस्पृश्यता मान असं परमेश्वर जरी मला पृथ्वीवरून सांगायला तयार झाला तरी मी ते मानणार नाही. इतकी प्रखर भूमिका सामाजिक न्यायाची असते. ते म्हणले माणूस असून माणसाला मारतो, ही माणसं नाही तर ती पशु आहे. म्हणजे समाजाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपली भूमिका जगासमोर स्वच्छपणाने मांडण्याची त्यांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीला एक मोठी प्रतिमा जनसामान्यांच्या मनात देऊन गेलेली आहे. अटलजीचे भाषण आहे का एक आनंद. सगळ्या विषयावर मनमोकळेपणाने ते बोलत असत. त्यांचं तेही भाषण जेव्हा भिवंडीत दंगल झाली तेव्हा त्यांनी सांगितलं, आता हिंदू मार खाणार नाही. ही शेवटची संधी तुम्हाला. आणि म्हणून आपल्या भावना एका वाक्यात शब्दांकित करणं आणि त्या वाक्यातून समाजाला मेसेज देणं असं एक अद्वितीय अशा प्रकारचं नेतृत्व अटलजीचं आहे. आणि आज आपल्या या सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये अटलजीची हा वॅक्स मॉडेल निर्माण करून तिथं ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल सुनीलजीला मी मनापासून धन्यवाद देतो. मनापासून त्यांचे लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने मी आभार मानतो. आणि मी हे वॅक्स म्युझियम पाहिलं नाही. सुधीर मुनगंटीवारनं हे पाहिलेलं आहे. पण मी एवढंच सांगू इच्छितो की मी याच आठवड्यात पुण्याला एका कार्यक्रमाला येणार आहे. तर हे वॅक्स म्युझियम पाहायला मी स्वतः जातीनं येईन. आणि लाखो कार्यकर्ते लोणावळा मुंबई पुण्यामध्ये आहे वाटेवर. तर लोणावळ्यासारख्या ठिकाणी हे पुण्यात मुंबई दिल्लीत वॅक्स म्युझियम करण्याच्या ऐवजी लोणावळ्यासारख्या छोट्या गावामध्ये अशा प्रकारचं म्युझियम काढण्याचं धाडस आपण केलेलं आहे. याबद्दल आपलं अभिनंदनच केलं पाहिजे. आपले आमदार बाळा भेगडे यांच्या आग्रहावरून सुनीलजींनी अटलजीचा वॅक्स मॉडेल तिथे ठेवण्याचा निर्णय केलेला आहे. आणि मी बाळा भेगडे यांचं अभिनंदन करतोय की आपल्या मतदारसंघात लोणावळा गावामध्ये वॅक्स म्युझियम आहे. पण ज्यांच्या प्रेरणेने आपण काम करतो अशा नेत्याचं तिथं मॉडेल वॅक्स मॉडेल नाही. ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि हे वॅक्स मॉडेल करण्याच्या संबंधी त्याने पुढाकार घेतला. आणि मावळ हे असा भाग आहे, असा मतदारसंघ आहे की तो आपल्या बालेकिल्ला आहे. ज्यावेळी महाराष्ट्राच्या खडकावर गवतही उगवत नव्हतं तेव्हा जनसंघाचा आमदार मावळमधून निवडून येत होता. असा हा भाग आहे. आणि मावळमधून कोण निवडून येत होता? मावळचे पहिले आमदार ज्यांना आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो, ज्यांच्या नावाने आपण रामभाऊ महागे प्रबोधनी केली, त्या रामभाऊ महागेने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याला साजेसच काम बाळा भेगडे यांनी केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचे वडील 1978 साली 80 साली मी ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक लढले त्यावेळी त्यांचे वडील विश्वनाथ हे माझे खास मित्र. मी पुण्यात शिकायला होतो तेव्हा ते एवढं दूर आणायचे की मला पिला जायचं. तर त्यांना यश मिळालं नाही. पण त्याच्या मुलाने पुढे काम करून लोकांचा विश्वास संपादन करून इथं यश मिळालं. याच्याबद्दल मला सुद्धा मनापासून आनंद आहे की बाप से बेटा सवयी त्याने ही जागा जिंकून दाखवली. याबद्दल मनापासून आनंद आहे. अशा एका शानदार कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं. या शानदार कार्यक्रमामध्ये मलाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली. याबद्दल मी सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियमचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.